आपल्याला 96 कुळापैकी आपला कुळ गर्दे परिवार गर्दे घराण्यांची कुळदेवी भद्रकालिका पावागड। कुळदेवी की पूजा नवरात्रमध्ये अष्टमी आणि नवमीची पूजा आहे। वंश आपल्याला सूर्यवंशी धर्म क्षत्रिय विजयदशमीची पूजा भागवानी सान ध्वजान्मान शिव गायत्री मंत्राचा जप आहे। म्हणजे की नवरात्रनंतर येतो दशेरा। दसऱ्याच्या दिवशी आपले दारापुढे अग्निहोम करायला पाहिजे। त्या दिवशी आपले दारापुढे होम केल्याने काय होतो, 1 वर्षापर्यंत आपल्या घरामध्ये हवा वादा देवदोष पितृदोष काय लागत नाही म्हणून ते होम करतात। दुसरा, आपल्या धर्मामध्ये सोमवारच्या दिवशी मद्यपान चालत नाही। जुगार खेळू नये, कुणासंग विश्वासघात करू नये, घर आलेल्या अथर्तीचा अपमान करू नये, अंबर पिंपळ वडचा लाकूड जाळू कापूनी विकूनी विकले तर त्याचे पैसे घरात वापरू नये। अमावस्याच्या दिवशी शुभ काम करू नये, शेतात नागर झुकू नये, त्या दिवशी कुठे पाहुणे रावळे जाऊ नये, नागपंचमीच्या दिवशी तळून खाऊ नये, त्या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये, गणेश चतुर्थीला सोडून दुसरा कोणता तरी उपास संध्याकाळी सोडू नये, दिवसा सुटायला पाहिजे, रजस्वलाबाईचा हाताचा खाऊ नये, काळा हिरवा वस्त्र चालत नाही, काळा बैल विकत घेऊ नये, घरच्या पैशांनी पाळणा विकत घेऊ नये, वास्तव घुंगरू विकत चालत नाही, अवलाची चूल वापरत नाही, एवढा नित्यनेम आपले धर्मामध्ये दिले। मग आपले घराण्यांची मूल गादी अहबोगड गुजरातची आहे। अहबोगडापासून वास्तविक आपले नाव शिशेल पावागडाला आले, पावागडपासून वास्तविक आपली पाटील शमशेरगड को आले, शमशेरगडापासून वास्तविक आपले दक्षिण महाराष्ट्रामध्ये देवगिरी, वास्तविक एक भावाचा विस्तार गाव इंदोर, आपला परिवार दक्षिण महाराष्ट्रामध्ये देवगिरी दौलताबाद, तिथून वास्तविक आपली टीम असते। गाव चिखली को आले, चिखली से जामुना, तिथून पिपळकुटा, पिपळकुटा से धुळे, धुळेपासून वास्तविक आरवी एक भाऊ वास्तविक जोडगा, तिथून जुना कंदानीची वतनदारी केली, डोंगर के घाट पर बैठकर आपले घराण्यांची मूळ पुरुष उनारसिंग होते। उनारसिंगजीचे दानसिंग देवसिंगजीच्या हरिपाटलाचा परिवार दक्षिण महाराष्ट्रामध्ये वास्तविक देवगिरी दौलताबाद को आले, वहाँ से चिखली की वतनदारी भेटली। मुकुंदरावजीने यादगाव चिखलीची वतनदारी केली। देवळ मारुती महादेव का बनाया, बावडी खुदाई मुकुंदरावजीचा नाबाजी पाटील, नाबाजीचे हौशीद पाटील झाले। बगाजी पाटिल ने उन्हें टेम के मायने दान के मायने 5.25 घोड़ा लाल रंग का तलवार चांदी के मोट की भोजन 5 पकवान शिकले। चिखली के अंदर बगाजी बाबा चे सोन्याबाई होते, कुंदनपूर की होती महिपत मासुळांची कन्या बेटा हरी पाटील। कामजी पाटील महिपत पाटील झाले। आता आपले महिपत बाबाचे कौसाबाई कुंदनपूर दौलतराव मासुळांची कन्या बेटा काळू पाटील झाले। काळू पाटलाचे धावजी पाटील, धावजी पाटलाचे अंसाबाई बेटा हरी पाटील, हरी पाटलाचा परिवार चिखलीला सोडून जामुळे को आले, जामुळेची वतनदारी केली। हरिबाबाची तुळसाबाई होती, खंडेकरांची बेटा गोविंदराव कुंदनबाई, गोविंद बाबाची मीराबाई होती बेटा मोहनाजी श्यामजी पाटील झाले। मोहनाजी बाबा के नावा लिखाणी मिले 21 चूड़ा चांदी का दिया, वास्तविक अपनी मेल जोड़ी दी, भोजन 5 पकवान शिकराए। जामुणे मध्ये श्यामजी बाबाची राधाबाई होती, नाबाजी मासुळांची कन्या बेटा पिरण पाटील, पिरण पाटलाची उमाबाई बेटा बाबाजी, बाबाजीची गुंताबाई बेटा नाबाजी, बेहराजी तुकाराम पाटील झाले। तुकाराम पाटलाचे नाना पाटील, नाना पाटलाचे दुर्गाबाई बेटा जिप्रू पाटील, जिप्रू पाटलाचे कुंदनबाई जंजोरी सूर्यवंशीची बेटा बाबा पाटील झाले। बाबा पाटलाचा परिवारमध्ये वास्तविक नाममध्ये आहे, शिकलते विस्तारमध्ये वा रेशमाबाई होती, जळगाव हाकेंची बेटा कुडाजी, तुळसाबाई माळसाबाई कुडाजीची रुक्माबाई होती, देवरेंची बेटा चिमणाजी पाटील, यादव पाटील, निंबा पाटील, शारजाबाई का नाव पर 25 पाची पोशाक कुडा चालू करले। भोजन 5 पकवान शिगाव पिपळकुटे के मायने बेटा लिंबाजी बाबाचे परिवार के मायने आसराबाई होती, बाबूची बेटा देवजी महालोजी, जीवनाजी पाटील झाले। जीवनाजी बाबाची अंजाबाई होती, वास्तविक ना बेटा सोमाजी, राजू पाटील, राजू पाटलाची सुंदराबाई जंजुरीची होती बेटा भगवानराव झाले। भगवानराव का नावा लिखाणी मध्ये 25 तलवार चांदी की मूठ भोजन काळी रोटी धोळी डाळ शिकले। पिपळकुटेमध्ये भगवानरावची राधाबाई बेटा जानूजी, लहानूजी, हनुमंता, शिवजी, देवजी, एक भाऊ कुंदनपूर को गेला। भगवान पाटलाचा परिवार पिपळकुटेला सोडून धुळे को आले। 1336 के सालमध्ये गावची वतनदारी केली। भगवानरावचे यमुनाबाई सावडी मासुळांची बेटा रामाजी अभिमान पाटील झाले। रामजी बाबांनी धुळेला सोडून गाव आर्वी को आले। 1392 मध्ये आर्वीची वतनदारी केली। रामजी बाबाची सारजाबाई नावाना बागलेंची कन्या होती बेटा वास्तविक आपले महिपत श्यामजी पाटील, आबाजी पाटील, आबाजी पाटलाचे यमुनाबाई बेटा शंपत, शंपतचे मुक्ताबाई उराणा हक्केची बेटा सदाशिव चिरपत पाटील सरूबाई झाले। 1422 के सालमध्ये आबाजी पाटीलने आर्वी के मायने गडी बांधली। गडीचा पाया काय उचलता आला नाही, तेव्हा वास्तविक आबाजी पाटलाचा संपत्ती सदाशिवने आपली कांची बाळी खोलून त्या ठिकाणी वस्त्रभोग दिली। मग गडीचा काम संपूर्ण झाला। त्या दिवसापासून गर्दे कुळमे दिग्बाळी चलती नाही।
आबाजी पाटिल ने पावकने के अंदर 51 कड़ा चांदी का दिया, बैल जोड़ी अंदान, सवा मनभर भोजन, 5 पकवान, आरवी के अंदर 1432 की सालमध्ये श्रीपत पाटलाची नानबाई होती पेडघरची. पद्मारांची कन्या होती बेटा यशवंतराव दौलत पाटलाची लक्कूबाई होती. हंगुणींची रामाजी शिंदेची यशवंतराव दौलतराव ने आरवी में गवड़े लोगों से झगड़ा किया. दौलत पाटिल वास्तविक में झगड़ा के अंदर 7 मन उसका खून करा. दौलत पाटिल झगड़ा में मरून पाले, उनके साथ सकती लक्कूबाई जाली. यशवंत पाटिल का लड़ाई में डोका कट गया. लड़ते लड़ते आधा मील तक गया, डोंगर के पास में जाकर पड़ा. उस दिन से गोटा हिंदे हो गया, उसकी पूजा करी. वास्तविक में जिस दिन से वास्तविक में सती की वास्तविक में पूजा गांव से उत्तर दिशा दिनुक्ते चिपुट में सती के सामने पिता हिंदवा, दूसरी सती गांव की पश्चिम दिशा डोंगर के पास में हुई. सती का श्राप से अपने गर्दे कुड़ के अंदर काळा निळा वस्त्र चलतानी, पान भिक्षा चालतीनी, गोदडी वापरतनी, राडा चालतनी. सतीची पूजा लग्न कार्यामध्ये भोजन से पहिले करणे. सतीची स्थापना 1467 आरवी मध्ये झाली. यशवंत पाटलाची मथाबाई होती. चौगाव मासुळांची बेटा हनुमंता पाटील, हनुमंत पाटलाची चंद्रभागाबाई दुसाणा, मोरेंची बेटा देवजी बिल्लाजी. बिल्लाजी बाबाचा परिवार आरवीला सोडून जोडगाला गेले. तिथून जुना कंदानीची वतनदारी केली. डोंगर के काठ पर बैठकर देवजी बाबाचा अहिलाबाई उडाणा, हत्तींची कन्या बेटा श्यामजी, सोमाजी, रामाजी पाटील, रामा पाटलाची कौसाबाई दुसाणा, मोरेंची बेटा बळवंतरावची शारदाबाई बेटा रेवजी, देवजी गोठवाबाई. आपला विस्तार वास्तविक में अपने नाव शिखर के विस्तार मध्ये रेवजी देवजी बाबाची, मोनाजी पाटील, मोनाजीची उमाबाई होती. उडाणा शिंदेची बेटा लक्ष्मण, बाबाजी, माजी पाटील, हरी पाटील, खंडू पाटील. 5 भाऊ झाले. उसमें से आपला कूट वास्तविक में अपने नाव से हरी बाबाचा. दूसरा नंबर का कूट वास्तविक में हरी बाबा का परिवार की मायने वास्तविक में अपने नाव से शक्ति तुळसाबाई होती. गोताणा गणपत मासूलची बेटा काशीराम, भिक्काजी बिन देवकाबाई, शिवबाई, रेवाबाई. इन्हीं का नाम पर 11 कड़ा चांदी का अंदान, 7.25 पायल दिया. काशीराम जी की रेशमबाई गोताणा, गोविंद मासूलची बेटा काळू पाटील, कृष्णा पाटील, ताना पाटील, विठुबा, देवजी, भागू पाटील. वास्तविक में अपने नाव से बेन तुळसाबाई, पुतलाबाई, भागाबाई झाली. सर्व बहन भाऊची नाव पर उस टाइम के मायने 61 अनुदान. वास्तविक में कड़ा चांदी का अंदाज, 7 पाली जीवन पुरणपोळी के लिए गाय गोरा दिया. गाँव आरवी पाटील गली के अंदर बेटा. आपला दूसरा भाऊ भिक्काजी बाबाचा परिवार आहे. भिक्काजी बाबाची उमाबाई गोताणाची, मनाजी मासूळची बेटी जगूबाई, ठकूबाई. भिक्काजीने काशीनाथ पाटलाचा मुलगा विठूला दत्तक घेतला. घरदार जमीन का मालिक किया. भिक्काजी का नावा लिखने दान के मायने त्या टीम के मायने वास्तविक में अपने नाव शिशत के विस्तार में 11 रुपया घोड़ा दिला होता. अंदान 11.25 पायली जीवन. शिरा पापड़ीच्या आरवी के अंदर विठू बाबाची, भीमाबाई आरवीची, भिक्काजी दुकड़े की बेटा सदा पाटील, यादव पाटील. बिन नागूबाई, जगूबाई दूसरी, भीमाबाई गोपाणा की. गंगाराम राजनोळ्यांची कन्या बेटा वास्तविक में किशनराव, तिरमकराव, नारायण, सत्तूबाई म्हणून झाली. इन्हीं का विस्तार के अंदर दूसरा भाऊचा सदा वाडलाबाच्या परिवार मध्ये रानूबाई वर्जडीची, विठोबा शिंदेची बेटा चिमन पाटील, दूसरी आवडाबाई ढोंडाणेची, धोंडू बनकरांची बेटा वामनराव, हरे पाटील, केसरबाई, सदा पाटिल ने इन्हीं का नाम के ऊपर 51 रुपया घोड़ा लाल रंग का दिया. अनुदान 1.25 मन भर दिया. भोजन खीर वासुंदीची लाखी खेत्यामध्ये. चिमन पाटलाची, हौसाबाई चोपडाची, गणपत पेमनोरांची कन्या बेटी चंदाबाई, धोंडू पाटील. बहिणींची यशोदाबाई यांचा परिवार. आपला परिवार. दुसरे भाऊचा परिवार. वास्तविक नाममध्ये आई शेखर के विस्तार मध्ये. वास्तविक नाव वामनरावजीची, लक्ष्माबाई वर्जडीची, रामाजी शिंदेची बेटी शेवंताबाई. वास्तविक नाव आपली कस्तुरबाई. वास्तविक नाव बालाबाई, जगन्नाथ, जयराम पाटील, हिरकणबाई म्हणून झाले. आता आपले विस्तार मध्ये आपला परिवार. दुसरे भाऊचा परिवार. यादव बाबाचे परिवार मध्ये पार्वताबाई, अक्कलपाडा, मोहन पाटील, मासूरची बेटा वारा पाटील, जगा पाटील, गणपत पाटील. वारा बाबाची रेणाबाई, बलाणाची, भिक्काजी सूर्यवंशीची बेटी. वास्तविक नाव आपले नाव शिशक्ती अंजाबाई. वास्तविक नाव पुमाबाई, बटा पाटील, पोपट पाटील, अंजाबाई को उडाणे के मायने वामन मोतीलाल मोरे को दिली. पुमाबाईला दिली गाव चौगाव मध्ये गेंदा पाटील, मासूळ को दिली. भटा पाटलाची जन्याबाई गाव तो उडाणाची, उत्तम फुला मोरेंची बेटा. वास्तविक नाव नितीन रत्ना जगदीश म्हणून झाले. रत्नाबाई को उडाणे, अशोक कार्यक्रम मासूळ को दिली. नितीनची निर्मलाबाई उडाणा की, भाऊसाहेब मोरेंची कन्या बेटा. वास्तविक नाव बाळू कुमहू, रोहित कुमार झाली. जगदीशचे परिवार. सुवर्णाबाई नाकुंबेची, नाना भाऊ पुंडलिक मोरेंची बेटा प्रजक्ताबाई म्हणून झाली. पोपटराव पाटलाचा परिवार. वास्तविक नाव आपले नाव शिशर के विस्तार. वास्तविक नाव आपले नाव नकुंबे कुबे, वहाँ से विस्तार. वास्तविक नाव आपले नाव शिशर के पोपटरावजीची, गंगूबाई नकुंबेची, गेंदा पाटील देखील. वापची कन्या बेटा विलास सुवर्णाबाई झाली.
विलासरावचे पूनमबाई सडगाव की वास्तविक आपले नाव शिक्षक के विस्तारमध्ये हल्ली मुक्काम गोताणा एकनाथ मोहन खंडेकरांची कन्या. आता आपले विस्तार वास्तविक आपले नाव शिक्षक के विलासराव ने संमत 2017 के साल के मन दान में 701 रुपया भोजन दिया. वास्तविक आणि विस्तार इंदिरानगर. पुढे आल्यावर कुछ करू. विलासरावजी पोपटरावजी ने आरवी इंदिरानगर के अंदर मकान बनाया. संमत 2014 के अंदर खर्च 8 लाख रुपये लगाए. गाँव आरवी के अंदर आई शेखर के विस्तार मध्ये दुसरा दगा बाबाचा परिवार मध्ये शिवंताबाई आरवी की बिक्काजी खंडेकरांची कन्या. बेटा वास्तविक आपले नाव श्री उमाबाई सपूबाई शारदाबाई भीमाबाई दत्तू पाटील पंढरनाथ पाटील दत्तू पाटलाची अंजाबाई गौ नवानीची दगा पाटील थोरातांची कन्या. बेटा विजय अंजा आणि रंजनाबाई झाली. पंडितची जिजाबाई गमतू आरवी की भुजू दुकळ्यांची कन्या. बेटा वास्तविक नापनावशी नंदाबाई जगदीश कुमार झाले. जगदीशची स्वर्णाबाई हट्टीची बुरा महादू पद्मरांची बेटी दिव्या आणि निखिल कुमार झाले. आता आपले विस्तार वास्तविक न संमत 2017 के साल में पंडित दगा पाटिल ने नातू के नाव वाले खंड दान के मायने वास्तविक न 51 रुपया दूध दिया. वास्तविक न पेंट शेल्ड 30 दिया. अवधान के अंदर बेटा MID गणपत बाबाची हिरकणबाई कंधाणा की पुंजाराम शिंदेची दुसरी हिरकणबाई बोहेगावची. वास्तविक लहानू नायकवाड्यांची बेटी जिजाबाई नाना पाटील यशोदाबाई म्हणून झाली. जिजाबाई गोताणा वंकर. वास्तविक जामला मासुळकू नाना पाटलाची शुमनबाई आरवी की बाप्पू लोटन सूर्यवंशीची बेटी शांता विनोद. वास्तविक शालिग्राम शांताबाई गोताणा के अंदर समाधान वंकर पाटिल. वास्तविक मासुळकू विनोद के परिवार सोनालीबाई निमशेवडी की सुभाष लक्ष्मण कन्नौज की बेटा यश आणि रुपालीबाई झाली. आता आपले विस्तार वास्तविक नाममध्ये आई शेखर के विस्तार तारीख आपले 17/4/2020 के साल में नाना पाटिल दान के मायने 1501 रुपया भोजन पुरणपोळी का आरवी इंदिरानगर में. आई शेखर के दूसरा किशनराव बाबाची परिवार के अंदर वास्तविक बायजाबाई गौतो चोंडीची काशीनाथ राजनवरांची बेटी सोन्याबाई धनाबाई वनाबाई हिराबाई महादेवराव कल्पनाबाई यांचा परिवार लागला. आई शेखर के आपले परिवार की कुळवंचावळी बागसे चौगणी बाग रखतोबाई राम. एवढा तुम्हारी कुळवंचावळी